हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 2 वेअर इज अ कॉक. वेअर इज अ कॉक वर्कबुक सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत वर्कबुक सोल्युशन. वेअर म्हणजे कुठे, वेअर म्हणजे कुठे, इज म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, कॉक म्हणजे कोंबडा, कॉक म्हणजे कोंबडा. तर वर्कबुक मध्ये फॉर द टीचर, टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. चला तर रीड करूया. एक्सप्लेन टू द स्टुडंट. एक्सप्लेन करायचं आहे. एक्सप्लेन म्हणजे सांगायचं आहे डिटेल मध्ये. कोणाला? स्टुडंट्सला. काय सांगायचं आहे? थिक थीन. थिक म्हणजे जाड, थिक म्हणजे जाड, थीन म्हणजे बारीक, थीन म्हणजे बारीक. थिक आणि थीन हे कंपॅरेटिव्ह वर्ड्स आहेत. कंपॅरेटिव्ह म्हणजे काय? कंपॅरिझन करायचे वर्ड्स आहेत. जाड आहे का बारीक आहे. थिक म्हणजे जाड, थीन म्हणजे बारीक. टॉलर शॉर्टर. टॉलर म्हणजे उंच, टॉलर म्हणजे उंच, शॉर्टर म्हणजे बुटका, शॉर्टर म्हणजे बुटका. यांचं कंपॅरिझन इथं करायचं आहे. नेक्स्ट वन आहे लॉंग शॉर्ट. लॉंग म्हणजेच लांब, शॉर्ट म्हणजेच लहान, शॉर्ट म्हणजे लहान. आर कंपॅरेटिव्ह वर्ड्स. हे सगळे काय आहेत? कंपॅरेटिव्ह वर्ड्स आहेत. कुठले कुठले? थिक थीन, टॉलर शॉर्टर अँड लॉंग शॉर्ट आर कंपॅरेटिव्ह वर्ड्स. हे कंपॅरेटिव्ह वर्ड्स मुलांना एक्सप्लेन करून सांगायचे आहेत. गिव्ह एक्झाम्पल्स युजिंग दिस वर्ड. हे वर्ड्स यूज करून आपल्याला स्टुडंट्सला काही एक्झाम्पल्स सांगायचे आहेत. कॅरी आउट व्हेरियस ऍक्टिव्हिटीज टू रेनफोर्स टू द कन्सेप्ट. हे कन्सेप्ट क्लिअर होस तर मुलांना ही ऍक्टिव्हिटी कंटिन्यू ठेवायची आहे. तर खाली आपल्याला कंपॅरेटिव्ह वर्ड्स दिलेला आहे. थिक थीन. काय दिलेलं आहे? थिक थीन. थिक म्हणजे जाड, थीन म्हणजे बारीक, थिक म्हणजे जाड, थीन म्हणजे बारीक. ऑब्झर्व द गिवन पिक्चर अँड से अलाउड. ऑब्झर्व, ऑब्झर्व पहा. खाली पिक्चर दिलेला आहे. ऑब्झर्व द गिवन पिक्चर. खाली पिक्चर दिलेला आहे, त्याला पहा आणि मोठ्यानं म्हणा. से अलाउड. से म्हणजे म्हणा, से म्हणजे म्हणा. अलाउड मोठ्यानं, मोठ्यानं म्हणा. खाली पिक्चर दिलेला आहे. पिक्चर मध्ये दोन खांब आहेत. खांबला पोल म्हणतात. पोल मीन्स व्हॉट? खांब. पोल मीन्स खांब. एका पोलवर आहे कॉक आणि सेकंड पोलवर आहे पॅरेट. फर्स्ट पोलवर आहे कॉक, सेकंड पोलवर आहे पॅरेट. तर सेंटेन्स मध्ये काय दिलेलं आहे पहा, वाचून घेऊया. द कॉक इज स्टँडिंग ऑन द थिक पोल. कॉक, कॉक म्हणजे काय? कोंबडा. स्टँडिंग, स्टँडिंग म्हणजेच काय? उभारला आहे. काय आहे? उभारणे. स्टँडिंग म्हणजेच काय? उभारणे. ऑन, ऑन, ऑन म्हणजे वर. ऑन द थिक. थिक म्हणजे काय म्हणले मी? जाड. थिक म्हणजे काय म्हणले? जाड. पोल, पोल म्हणजेच काय? खांब. जाड खांबावर कोण आहे? कॉक आहे. झाड खांबावर कोण आहे? कॉक आहे. तर सेंटेन्स काय होईल? द कॉक इज स्टँडिंग ऑन द थिक पोल. द कॉक इज स्टँडिंग ऑन द थिक पोल. नेक्स्ट सेंटेन्स आहे द पॅरेट. पॅरेट म्हणजे पोपट, पॅरेट म्हणजे पोपट. इज सिटिंग. सिटिंग म्हणजे बसणे. सिटिंग मीन्स बसणे. ऑन द थिन पोल. थिन म्हणजे बारीक, थिन म्हणजे बारीक, पोल म्हणजे खांब. बारीक खांबावर कोण बसलेला आहे? पॅरेट. बारीक खांबावर कोण बसलेला आहे? पॅरेट. तर काय सेंटेन्स होईल? द पॅरेट इज सिटिंग ऑन द थिन पोल. द पॅरेट इज सिटिंग ऑन द थिन पोल. नेक्स्ट वन आहे लेट अस डू. लेट अस डू. तर काय क्वेश्चन सांगितलेलं आहे पहा. टिक द थिक ऑब्जेक्ट अँड क्रॉस द थिन ऑब्जेक्ट. थिक म्हणजे काय? जाड. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? वस्तू. थिक म्हणजे जाड, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. थिक वस्तूंना काय करायचं आहे? आपल्याला टिक करायचंय. जाड वस्तूंना काय करायचं आहे? टिक. आणि क्रॉस आउट. क्रॉस आउट कोणाला करायचं आहे? थिन ऑब्जेक्ट. थिन म्हणजेच काय? बारीक. बारीक ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? वस्तू. बारीक वस्तूंना काय करायचं आहे? क्रॉस मार्क द्यायचंय. काय करायचं आहे? क्रॉस मार्क द्यायचा आहे. तर खाली आपल्याला कॅन्डल्स दिलेला आहे. एक थिक कॅन्डल आहे, तर सेकंड वन आहे थिन कॅन्डल. थिक कॅन्डलच्या खाली आपल्याला टिक करायचं आहे, तर थिन कॅन्डलच्या खाली आपल्याला क्रॉस करायचं आहे. नेक्स्ट आहे बुक्स. थिक बुक दिलेला आहे. डिक्शनरी जो आहे इंग्लिश डिक्शनरी तो थिक आहे, तर थिकच्या समोर काय करणार आहोत आपण? टिक करणार आहोत. नेक्स्ट वन आहे बुक दिलेला आहे बालभारतीचं. तो कसा आहे? थिन ऑब्जेक्ट आहे. कसा आहे? थिन. थिन म्हणजेच काय? बारीक.
तर या बुक समोर काय करायचं आहे, क्रॉस मार्क द्यायचा आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, टी फॉर द थिकेस्ट अँड क्रॉस द थिनेस्ट. थिकेस्ट म्हणजे सगळ्यात जाड, थिकेस्ट म्हणजे काय, सर्वात जाड, आणि थिनेस्ट म्हणजेच काय, सर्वात बारीक. थिनेस्ट म्हणजेच काय, सर्वात बारीक. तर खाली पिक्चर दिलेला आहे, जो थिकेस्ट आहे, थिकेस्ट सगळ्यात जाड आहे, त्याच्यासमोर टिक करायचं आहे. आणि जो सगळ्यात थिनेस्ट आहे, थिनेस्ट सगळ्यात बारीक जो आहे, त्याच्यासमोर काय करायचं आहे, क्रॉस मार्क द्यायचा आहे. काय करायचं आहे, क्रॉस मार्क द्यायचा आहे. तर खाली आपल्याला ट्रीचे पिक्चर्स दिलेले आहेत. फर्स्ट पिक्चर जो आहे तो थिकेस्ट आहे. काय आहे, थिकेस्ट आहे, त्याच्यासमोर आपण टिक करू. सेकंड वन थिनेस्ट ट्री आहे, थिनेस्ट बारीक आहे, खूप बारीक आहे, सर्वात बारीक आहे, त्याच्यासमोर क्रॉस करू. लास्ट पिक्चर आहे मिडल साईजचा आहे. काय आहे, मीडियम साईजचा आहे, त्या बॉक्समध्ये काहीही करायचं नाही. सेकंड पिक्चर आहे, फर्स्ट पिक्चर थिनेस्ट कॅन्डल दिलेला आहे. थिनेस्ट, थिनेस्ट मीन्स बारीक, थिनेस्ट मीन्स बारीक, सगळ्यात बारीक, सर्वात बारीक. तर फर्स्ट कॅन्डल समोर काय करायचं आहे, आपल्याला क्रॉस मार्क द्यायचा आहे. काय करायचं आहे, क्रॉस मार्क द्यायचा आहे. सेकंड कॅन्डल जो आहे तो थिकेस्ट आहे, थिकेस्ट सर्वात जाड आहे, या तिन्ही कॅन्डल्स पेक्षा तो काय आहे, सर्वात जाड आहे, म्हणून त्याच्यासमोर काय करायचं आहे, टिक करायचं आहे. तर थर्ड वन जो आहे तो मिडल आहे, तर त्या बॉक्समध्ये आपल्याला काही करायचं नाही. नेक्स्ट वन ऍक्टिव्हिटी आहे, कंपॅरेटिव्ह वर्ड आहे, टॉलर, शॉर्टर. टॉलर, शॉर्टर. टॉलर म्हणजेच काय, उंच. टॉलर म्हणजेच काय, उंच. शॉर्टर म्हणजेच काय, लहान किंवा बुटका. शॉर्टर म्हणजेच काय, लहान किंवा बुटका. तर खाली आपल्याला पिक्चर्स दिलेले आहेत, क्वेश्चन्स वाचून घेऊया. पहिला, लुक ॲट द पिक्चर्स अँड से अलाउड. पिक्चर्स पहा आणि मोठ्यानं म्हणा. से अलाउड, से मीन्स म्हणा, अलाउड मीन्स मोठ्यानं, मोठ्यानं म्हणा. तर पहिल्या पिक्चर मध्ये आपल्याला 2 बिल्डिंग्स दिलेल्या आहे. फर्स्ट बिल्डिंग जो आहे तो टॉलर बिल्डिंग आहे, तर मोठ्यानं म्हणायचं आहे, टॉलर बिल्डिंग, शॉर्टर बिल्डिंग. का शॉर्टर म्हणलेला आहे, फर्स्ट बिल्डिंग पेक्षा तो सेकंड बिल्डिंग काय आहे, शॉर्टर आहे. पहिल्या बिल्डिंग पेक्षा सेकंड बिल्डिंग काय आहे, लहान आहे, त्यामुळे तो काय झाला, फर्स्ट बिल्डिंग पेक्षा शॉर्टर झाला, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, शॉर्टर बिल्डिंग म्हणणार. सेकंड पिक्चर मध्ये जोकर्स दिलेले आहेत. फर्स्ट जोकर जो आहे तो टॉलर आहे, फर्स्ट जोकर जो आहे तो टॉलर आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, टॉलर जोकर. काय म्हणायचं, टॉलर जोकर. सेकंड जो आहे जोकर तो शॉर्टर आहे. कोणापेक्षा शॉर्टर आहे, जो टॉलर जोकर आहे त्याच्यापेक्षा तो काय आहे, शॉर्टर आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, शॉर्टर जोकर. काय म्हणायचं, शॉर्टर जोकर. तर खाली आपल्याला नेक्स्ट वन पिक्चर दिलेला आहे, लुक ॲट द गिवन पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. लुक ॲट द गिवन पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ओरली, ते पण आन्सर्स कशी सांगायचे आहेत, ओरली सांगायचं आहे. तर खाली पिक्चर्स मध्ये आपल्याला 3 पोल्स दिलेले आहेत. पोल्स म्हणजे तुम्हाला सांगितले, पोल्स मीन्स काय, खांब. पोल मीन्स खांब. फर्स्ट पोल जो आहे तो टॉलेस्ट आहे, फर्स्ट पोल जो आहे तो टॉलेस्ट आहे. सेकंड वन मिडल आहे, सेकंड वन मिडल आहे. थर्ड वन जो आहे तो शॉर्टेस्ट आहे, शॉर्टेस्ट म्हणजे सगळ्यात लहान, सगळ्यात बुटका. फर्स्ट वन टॉलेस्ट आहे, टॉलेस्ट म्हणजे काय, सर्वात उंच. तर टॉलेस्ट पोलवर कोण बसलेला आहे, कोण बसलेला आहे, तर टॉलेस्ट पोलवर पॅरेट बसलेला आहे. तर शॉर्टेस्ट पोलवर कोण बसलेला आहे, कॉक बसलेला आहे. कोण बसलेला आहे, कॉक बसलेला आहे. चला तर खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत, चला तर पाहून घेऊया. वेअर इज द कॉक स्टँडिंग, वेअर इज द कॉक स्टँडिंग. कॉक, कॉक म्हणजे कोंबडा. वेअर, वेअर म्हणजे कुठे. स्टँडिंग, स्टँडिंग म्हणजे उभारलाय. वेअर इज द कॉक स्टँडिंग, कोंबडा कुठे उभारलेला आहे, तर कोंबडा कुठे उभारलेला आहे, शॉर्टेस्ट पोलवर उभारलेला आहे. कुठं उभारलेला आहे, शॉर्टेस्ट पोलवर. तर आन्सर काय येईल, द कॉक इज स्टँडिंग ऑन शॉर्टेस्ट पोल. द कॉक इज स्टँडिंग ऑन शॉर्टेस्ट पोल. सेकंड वन क्वेश्चन आहे, वेअर इज द पॅरेट सिटिंग, वेअर इज द पॅरेट सिटिंग. वेअर, वेअर म्हणजे कोठे. पॅरेट, पॅरेट म्हणजे पोपट. सिटिंग, सिटिंग म्हणजे बसलाय. पोपट कुठं बसलेला आहे, पॅरेट कुठं बसलेला आहे, वेअर इज द पॅरेट सिटिंग,
तर कुठं आहे पहा पिक्चर मध्ये, तो टॉलेस्ट पोलवर बसलेला आहे. कुठं बसलेला आहे? टॉलेस्ट पोलवर. तर आन्सर काय येईल? द पॅरेट इज सिटिंग ऑन द टॉलेस्ट पोल. द पॅरेट इज सिटिंग ऑन द टॉलेस्ट पोल. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे लेट अस डू. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे लेट अस डू. काय दिलेलं आहे पहा क्वेश्चन. टेक द टॉलर वन अँड क्रॉस द शॉर्टर वन. जो टॉलर आहे त्याला काय करायचं आहे? टिक करायचं. टॉलर म्हणजेच काय म्हटले मी? उंच. आणि जो शॉर्टर आहे त्याला काय करायचं आहे? क्रॉस मार्क द्यायचा आहे. काय द्यायचं आहे? क्रॉस मार्क द्यायचा आहे. तर आपल्याला खाली पिक्चर दिलेला आहे. फर्स्ट पिक्चर आहे डक, सेकंड पिक्चर आहे ऑस्ट्रिच. तर ऑस्ट्रिच हा काय आहे? टॉलर आहे. ऑस्ट्रिच काय आहे? टॉलर आहे. म्हणून ऑस्ट्रिचच्या समोर काय दिलं आपण? टिक केलं. तर डक काय आहे? शॉर्टर आहे. कोणापेक्षा शॉर्टर आहे? ऑस्ट्रिच पेक्षा शॉर्टर आहे. म्हणून त्याच्या समोर काय केलं? क्रॉस मार्क केलं. नेक्स्ट पिक्चर मध्ये जिराफ दिलेला आहे. टॉलर जिराफ आहे, सेकंड वन शॉर्टर जिराफ आहे. तर टॉलर जिराफच्या समोर टिक करायचं आहे आणि शॉर्टर जिराफच्या समोर क्रॉस मार्क द्यायचं आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे टेक द टॉलेस्ट वन अँड क्रॉस द शॉर्टेस्ट वन. तर टॉलेस्ट म्हणजेच काय? सगळ्यात उंच. टॉलेस्ट मीन्स काय? सगळ्यात उंच. आणि शॉर्टेस्ट मीन्स काय? सगळ्यात लहान किंवा सगळ्यात ज्याची उंची कमी आहे, सगळ्यात बुटका, त्याला म्हणतात शॉर्टेस्ट. तर इथे 4 पिक्चर्स दिलेले आहेत आपल्याला ट्रीचे. फर्स्ट पिक्चर आहे कोकोनट ट्री आहे, सेकंड ट्री आहे, थर्ड पिक्चर आहे बनाना ट्री आणि फोर्थ वन आहे प्लांट आहे. तर यामध्ये सगळ्यात टॉलेस्ट कोण आहे? सगळ्यात उंच कोण आहे? कोकोनट ट्री आहे. सगळ्यात उंच कोण आहे? कोकोनट ट्री आहे. तर टॉलेस्ट जो प्लांट आहे, टॉलेस्ट जो ट्री आहे त्याच्या समोर आपल्याला काय करायचं आहे? टिक करायचंय. काय करायचं आहे? टिक करायचं आहे. सगळ्यात शॉर्टेस्ट कोण आहे? फोर्थ पिक्चर आहे. सगळ्यात शॉर्ट कोण आहे? फोर्थ पिक्चर आहे. त्याच्या समोर आपल्याला क्रॉस मार्क द्यायचा आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे टेक द टॉलेस्ट वन अँड क्रॉस द शॉर्टेस्ट वन. वरचंच क्वेश्चन आहे. टॉलेस्ट म्हणजे सगळ्यात उंच अँड शॉर्टेस्ट म्हणजे सगळ्यात लहान, सगळ्यात बुटका. तर फर्स्ट पिक्चर मध्ये 3 गर्ल्स दिलेले आहेत. फर्स्ट पिक्चर जे आहे, फर्स्ट गर्ल जे आहे ती सगळ्यात टॉलेस्ट आहे त्या 3 गर्ल्स मध्ये. तर त्या गर्ल्सच्या समोर आपल्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. तर सेकंड पिक्चर जो आहे, सेकंड जी गर्ल आहे ती शॉर्टेस्ट आहे. ती काय आहे? शॉर्टेस्ट, सगळ्यात लहान आहे. तिची हाईट जी आहे सगळ्यात कमी आहे. मग तिच्या समोर काय करायचं आहे? आपल्याला क्रॉस मार्क करायचा आहे. सेकंड पिक्चर मध्ये आपल्याला कॅट, कॅमल आणि डीर यांचे पिक्चर्स दिलेले आहेत. तर टॉलेस्ट कोण आहे? कॅमल आहे. टॉलेस्ट कोण आहे? कॅमल. टॉलेस्ट म्हणजेच काय? सगळ्यात उंच, सर्वात उंच. या तिघांपैकी सर्वात उंच कोण आहे? कॅमल. तर कॅमलच्या समोर काय केलं? टिक केलं. तर सगळ्यात शॉर्टेस्ट, शॉर्टेस्ट म्हणजे सगळ्यात हाईट न कमी असलेला कोण आहे? बुटका कोण आहे? तर कॅट आहे. कोण आहे? कॅट. कॅटच्या समोर काय करायचं आहे? क्रॉस मार्क द्यायचा आहे. काय करायचं आहे? क्रॉस मार्क द्यायचा आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे. नेक्स्ट वन कंपॅरेटिव्ह वर्ड आहे शॉर्टर, लॉंगर. शॉर्टर, लॉंगर. शॉर्टर म्हणजे लहान, लॉंगर म्हणजे लांब. शॉर्टर म्हणजे लहान, लॉंगर म्हणजे लांब. खाली काही सेंटेन्स दिलेला आहे, पिक्चर्स दिलेले आहेत, ते पाहून घ्या. लुक ॲट द पिक्चर अँड से अलाउड. लुक ॲट द पिक्चर अँड से अलाउड. खाली पिक्चर्स पहा आणि मोठ्यानं म्हणा. पेन्सिल्सचे पिक्चर्स दिलेले आहेत आपल्याला. तर फर्स्ट पेन्सिल जो आहे तो लॉंगर आहे. काय आहे? लॉंगर. लॉंगर म्हणजे मोठा आहे. आणि सेकंड पेन्सिल जो आहे तो शॉर्टर आहे. फर्स्ट पेन्सिल पेक्षा तो काय आहे? शॉर्ट आहे, लहान आहे. म्हणून काय म्हणायचं? लॉंगर पेन्सिल, शॉर्टर पेन्सिल. लॉंगर पेन्सिल, शॉर्टर पेन्सिल. सेकंड वन जे आहे ते पताके दिलेले आहेत. तर फर्स्ट जो आहे तो लॉंगर आहे आणि सेकंड वन जो आहे तो शॉर्टर आहे. तर नेक्स्ट वन पाहूया. लेट अस डू टेक द लॉंगर अँड क्रॉस द शॉर्टर वन. टेक द लॉंगर वन अँड क्रॉस द शॉर्टर वन. लॉंगर म्हणजे काय म्हणले मी? लांब. लॉंगर मीन्स व्हॉट? लांब. अँड शॉर्टर म्हणजे काय म्हणले मी? लहान. शॉर्टर म्हणजे काय म्हणले मी? लहान. तर फर्स्ट पिक्चर मध्ये आपल्याला 2 लॅडर्स दिलेला आहे. फर्स्ट लॅडर जो आहे तो लॉंगर आहे. फर्स्ट लॅडर जो आहे तो लॉंगर आहे. त्याच्या समोर काय करायचं आहे? आपल्याला
टिक करायचा आहे. सेकंड पिक्चर जो आहे लॅडरचा तो कसा आहे, शॉर्टर आहे. सेकंड लॅडर जो आहे तो शॉर्टर आहे, म्हणून त्याच्या समोर काय करायचं आहे, क्रॉस मार्क करायचा आहे. सेकंड पिक्चर मध्ये आपल्याला बॅट्स दिलेला आहे. फर्स्ट बॅट काय आहे, लॉंगर आहे. फर्स्ट बॅट काय आहे, लॉंगर आहे, लॉंगर बॅट आहे, म्हणून त्याच्या समोर काय केलं, टिक केलं. सेकंड बॅट जो आहे तो शॉर्टर आहे. सेकंड बॅट जो आहे तो शॉर्टर आहे, म्हणून त्याच्या समोर काय केलं, क्रॉस मार्क दिलेलं आहे. सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे, टिक द लॉंगेस्ट वन अँड क्रॉस द शॉर्टेस्ट वन. लॉंगेस्ट सगळ्यात लांब, लॉंगेस्ट या तिन्ही पिक्चर्स मध्ये सगळ्यात लांब कोण आहे, तो लॉंगेस्ट. आणि शॉर्टेस्ट या सगळ्यांमध्ये सगळ्यात शॉर्ट, लहान कोण आहे, सगळ्यात शॉर्ट. शॉर्ट मीन्स लहान, सर्वात लहान कोण आहे, तो शॉर्टेस्ट. तर खाली पिक्चर्स दिलेले आहेत ते पाहून घेऊया. तर 3 ब्रश दिलेले आहेत. सगळ्यात लॉंगेस्ट, लॉंगेस्ट म्हणजे सगळ्यात लांब कुठला आहे, थर्ड पिक्चर आहे. काय आहे, थर्ड पिक्चर आहे, थर्ड ब्रश आहे. तर थर्ड ब्रशच्या समोर आपण काय करून घेणार आहोत, टिक करून घेणार आहोत. तर शॉर्टेस्ट कुठला ब्रश आहे, फर्स्ट ब्रश आहे. शॉर्टेस्ट ब्रश कुठला आहे, फर्स्ट ब्रश आहे. तर त्याच्या समोर काय केलेलं आहोत आपण, क्रॉस मार्क केलेलं आहे. सेकंड पिक्चर आहे, बीड्स दिलेले आहेत. सगळ्यात जास्त बीड्स कशात आहे, सगळ्यात लॉंगेस्ट बीड स्ट्रिंग कुठला आहे, सगळ्यात लॉंगेस्ट स्ट्रिंग कुठला आहे, फर्स्ट स्ट्रिंग आहे. फर्स्ट स्ट्रिंग जो आहे तो सर्वात लॉंगेस्ट आहे, म्हणून त्याच्या समोर काय केलं आपण, टिक केलं. आणि सगळ्यात शॉर्टेस्ट कुठला आहे स्ट्रिंग, सेकंड वन आहे. सगळ्यात सर्वात शॉर्टेस्ट स्ट्रिंग कुठला आहे, सेकंड वन आहे. त्याच्या समोर काय केलं, क्रॉस मार्क केलेलं आहोत. तर अशा प्रकारे आज आपण वेअर इज अ कॉक हा लेसन वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.